दहशतवादाचे धडे देणारी, तरुणांची माथी भडकवणारी, बॉम्ब निर्मिती, रॉकेट तसंच विष निर्मितीची प्रशिक्षण देणाऱ्या 114 पुस्तकांच्या जप्तीचे राज्य सरकारने आदेश दिलेत। दहशतवादी संघटनांशी संबंधित जहाल अतिरेकी साहित्याचा प्रसार डिजिटल माध्यमांद्वारे सुरूच असल्याचं एटीएसला मिळालेल्या गोपनीय माहितीत तसंच सायबर तपासणीमध्ये उघड झालं। यामध्ये हिंसक अतिरेकी विचारसरणी आणि तथाकथित जिहादचं उदात्तीकरण करणं, कट्टरतावादाला प्रोत्साहन, माथी भडकवणाऱ्या, भरतीस चालना तसंच भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला बाधा पोहोचवणाऱ्या कृत्यांना चिथावणी देणाऱ्या सामग्रीचा समावेश आहे। या सामग्रीमुळे देशाच्या सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला असलेला धोका लक्षात घेता अशी सगळी सामग्री जप्त करण्याची एटीएसची राज्य सरकारकडे मागणी आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, या संपूर्ण सामग्री विरोधात, या माथी भडकवणाऱ्या पुस्तकांविरोधात राज्य सरकारने कशी मोहीम सुरू केली आहे, काय आदेश आहेत आणि त्याची अंमलबजावणी कशी होईल? प्रज्ञा, ज्या इस्लामिक स्टेट आहेत यासारख्या ज्या दहशतवादी संघटना आहेत त्यांच्याशी संघटित जी सामग्री असते त्यावरती सातत्याने एटीएस सारख्या तपास यंत्रणांचं नजर असते आणि या सगळ्या ज्या संघटनांची त्यांची जी माहिती आहे ती पसरवणारी काही पुस्तकं, PDF फाईल ही डिजिटल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमांवर उपलब्ध असल्याचं एटीएसच्या तपासात समोर आलेलं आहे। आता अशा 114 पुस्तकांची PDF फाईल्सची त्यासोबतच लिंकची एक लिस्ट ही एटीएसकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि सगळी पुस्तके ही सध्या राज्यामध्ये बॅन करण्यात आलेली आहेत। ती बाळगणं, त्यांचा प्रसार करणं या सगळ्यावरती बंदी आणण्यात आलेली आहे। तसेच ही पुस्तके सोशल मीडियावरती हटवण्याचे आदेश देखील राज्य सरकारने दिलेले आहेत। जे दहशतवादाविरोधातली युद्ध आहे त्या संदर्भातली एक मोठी कारवाई सध्या असल्याचं म्हटलं जातं आहे आणि 114 पुस्तकांची यादी ही आता बाळगणं, त्यांचा प्रसार करणं हे या नवीन नियमावलीनुसार गैर असल्याचं आपल्याला समजून येतं आहे। प्रज्ञा। सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।